ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या जीवनामध्ये मैत्री किंवा फ्रेंड्स, मित्र हे फार महत्त्वाचे असतात. कारण मित्र कधी कधी आपल्या जीवनामध्ये खूप काय बदल घडवून आणत असतात. जेव्हा आपण दुःखी असतो, जेव्हा आपल्याला काहीतरी शेअर करायचं वाटते, तेव्हा नेहमी आपण जवळच्या मित्राला सांगत असतो. त्या मित्राबरोबर आपण आपल्या मनातील दुःख, सुख, यातना हे सर्व काही शेअर करत असतो. मित्र जणू काही आपलं एक जग असते, सर्वस्व असते. आणि जर आपण समाजामध्ये पाहिलं तर आज प्रत्येक व्यक्तीला अशा मित्र किंवा मैत्रिणीची गरज असते की त्यांच्याबरोबर ते आपले सुखी जीवन जगू शकतील. परंतु खरा विश्वासू मित्र मिळणे हे खरोखरच लक समजलं जाते. कारण सर्वांनाच खरे विश्वासू फेथफुल मित्र किंवा मैत्रिणी मिळतील असं नाहीच. या मित्रामध्ये किंवा मैत्रीमध्ये अनेकांची फसवणूक देखील होत असते. अनेक जण त्यामध्ये पडत असतात आणि मग खरे मित्र आणि खोटे मित्र याची आपल्याला हळूहळू पारख होऊ लागते. परंतु आज ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याच नावाने संबोधून बोलत आहे किंवा त्याच नावाने हा करत मारत आहे की मी तुम्हाला मित्र म्हणून स्वीकारलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मित्र म्हणून सांगतो. का सांगतो? कारण प्रभू येशूच्या जीवनामधील सर्व जडणघडण, सर्व दुःख हे त्यांच्या शिष्यांना माहिती होते. आणि प्रत्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टी, संकटे, दुःखे, वेगवेगळे अनुभव आपल्या शिष्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त शेअर करत होते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुम्ही माझे मित्र आहात, कारण मित्राबरोबर मी सर्वस्व स्वीकारलेलं आहे, सर्व काही शेअर केलेलं आहे, तुम्हाला सर्व काही माझ्याविषयी ठाऊक आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, असा मित्र जो आपल्याला या जगातून कदाचित शोधून सापडणार नाही, असा मित्र जो असेल, जो दुसऱ्याकरता आपल्या प्राणाची आहुती देखील देण्यासाठी तयार असेल, असा मित्र मिळणे खरोखरच अशक्य आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट सांगितली की आपल्या मित्राकरता प्राण द्यावा, यापेक्षा मोठं बलिदान होऊ शकत नाही, हे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःविषयी सांगत होता. कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा विश्वासू मित्र होता की ज्याने शेवटपर्यंत आपल्या शिष्याबरोबर मैत्री जिवंत ठेवली. कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला दुःखामध्ये एका मित्राची गरज होती, तेव्हा त्याचे मित्र त्याला सोडून गेले. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मात्र आपलं वचन ठेवलं की एका मित्राकरता आपल्या प्राणाची आहुती द्यावी, यापेक्षा जास्त मोठी मैत्री नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने एक उत्तम मित्र काय असतो किंवा कितपर्यंत जाऊ शकते, मैत्री काय करू शकते, हे स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन दाखवून दिलं. आणि म्हणून शिष्यांना कुठेतरी त्यांनी केलेल्या चुकीची आठवण झाली की एक मित्र म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताला फसवलेलं होतं. मात्र प्रभू येशू ख्रिस्त एक विश्वासू मित्र म्हणून त्यांनी आपली मैत्री जिवंत ठेवली. आज आपल्या सर्वांसाठी मित्र कसा असावा आणि विश्वासू मैत्री कशी ठेवावी, हे आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त भरपूर मित्र होते, परंतु 12 शिष्यावर त्याने अधिक प्रीती केली. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना निवडलेलं होतं. आपल्या सर्वांना परमेश्वराने निवडलेलं आहे वेगवेगळ्या कार्यासाठी. आणि आपल्या सर्वांना तो मित्र म्हणून संबोधित आहे, कारण आपल्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं सर्वस्व शेअर केलेलं आहे. आपण देखील ती मैत्री जिवंत ठेवूया आणि परमेश्वराशी विश्वासू राहण्याचा प्रयत्न करूया. आमेन.